मला काय सांगणार आता ईदचा हा पवित्र सण म्हणून इथं साजरा केला जात आहे सर्व जाती धर्मियांचा. आज मुक्ताईनगरमध्ये रमजान ईदच्या निमित्तानं ईदगाह मैदानावर सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी मुक्ताईनगरातील सर्व हिंदू मुस्लिम दलित बांधव इथे एकत्र झालेले आहेत। आणि मुक्ताईनगरची एक परंपरा आहे की हिंदूंचा सण असला तर मुस्लिम बांधव एकत्र येतात आणि दलित बांधवांचा जर सण असला तर सर्व मुस्लिम आणि हिंदू एकत्र येतात आणि मुस्लिम बांधवांचा सण असला तर सर्व हिंदू आणि दलित एकत्र येऊन सर्व एकोपाने या मुक्ताईनगरमध्ये आजपर्यंत इतिहास आहे की सर्वांनी एकत्र सण मनवलेले आहेत आणि कोणताही भेदाभेद किंवा धर्मभेद नाही किंवा कोणता जातीभेद नाही। या मुक्ताईनगरची एक परंपरा पूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर चालावी अशी ईश्वरचरणी अल्लाहचरणी प्रार्थना करतो आणि सर्व मुस्लिम बांधवांना आजच्या ईद या पावन ईदच्या निमित्तानं सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा देतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की आपण येणाऱ्या भविष्यकाळामध्ये देशावरती काही संकट येत असतील ते निवारण करण्यासाठी सर्व आम्हाला मुक्ताईनगरच्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना एकत्र येऊन ताकद देव हीच ईश्वरचरणी अल्लाहचरणी प्रार्थना करतो। आज ईद हा सण आहे, काय सांगणार भाऊ आप? हिंदू मुस्लिम भाईचा एकट्याचा सण आहे। आज ईदच्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांना आणि हिंदू बांधवांना मी ईदच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करतो आणि शुभेच्छा देतो। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद। पवित्र ईद हा सण आहे, काय सांगणार? आज मुक्ताईनगर मध्ये हिंदू मुस्लिम आणि सर्व जाती धर्माचे लोक इथे येऊन आपला मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देतात, काय सांगणार आपण? सबसे पहले तो आज सभी हिंदू मुस्लिम भाइयों को ईद की पुरखुलूस मुबारकबाद। मैं मेरे पूरे देशवासियों को इस ईद की खुशी के अंदर शामिल करना चाहता हूं और उन्हें मुबारकबाद देता हूं। जिस तरह से आप देख रहे हैं यहाँ पर ये कोई आज की परंपरा नहीं है। पिछले सदियों से मुक्ताईनगर के अंदर ये सूफी संत, मुक्ताई की पावन भूमि है। यहाँ पर सूफी है, संत है, मौलाना है, हर चीज मतलब जब जहां तक आप देखेंगे तो हिंदू मुस्लिम एकता का सबसे बड़ा अगर प्रतीक हिंदुस्तान और महाराष्ट्र के अंदर है तो मुक्ताईनगर है। हम हर त्योहार, आज ईद है, हम दिवाली, दशहरा, होली एक साथ मनाते हैं और इसी तरह आने वाले वक्त के अंदर इंशाअल्लाह हम एक साथ हिंदू मुस्लिम मिलकर इसी तरह अपने त्योहारों को मनाएंगे और इसी तरह हमारे हिंदुस्तान का नाम और हमारे मुक्ताईनगर की इस पावन भूमि का नाम पूरी दुनिया के अंदर मशहूर करेंगे। फिर एक बार मैं सभी हिंदू मुस्लिम भाइयों को और मेरे देशवासियों को ईद की मुबारकबाद देता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, अस्सलाम वालेकुम। ईदच्या सणानिमित्त सर्व एकत्रित जमलेले आहेत आणि मानवाधिकार संघटनेच्या वतीने आपण काय सांगणार? आज अत्यंत पवित्र दिवस आहे। रमजान ईदच्या शुभ पर्वावर, पावन पर्वावर मी सर्वप्रथम आमच्या सर्व मुस्लिम बांधवांना मानवाधिकार संघटना व जळगाव जिल्हा पत्रकार संघटनेतर्फे शुभेच्छा देतो। मुक्ताईनगर शहर असो का तालुका एक आदर्श सर्व ठिकाणी घालून दिलेला आहे। शांतता, संयम व सलोख्याचे एक गाव म्हणून सर्वदूर सुपरिचित आहे। एकमेकांच्या सुखदुःखात धावून जाणे, एकमेकाला मदत करणे, प्रत्येक सणाला हिंदू मुस्लिम बौद्ध बांधव इतर सर्वत्र एकमेकांमध्ये सहभागी होतात। प्रत्येकाच्या जयंत्या पुण्यतिथ्यांमध्ये सहभागी होऊन आनंद व्यक्त करतात। इथला इतिहास आहे की आपण आजपर्यंत सर्व ठिकाणी सर्वांना मदतच केलेली आहे। अत्यंत वडिलोपार्जित कौटुंबिक आणि सामाजिक सलोख्याचं वातावरण मुक्ताईनगरमध्ये आहे। हा एक राज्यभर नव्हे देशभर आदर्श आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही आमच्या सर्व समाज बांधवांसहित आज या ठिकाणी आलोत आणि आपल्या मुस्लिम बांधवांना ईद निमित्त सर्वांना भेटून शुभेच्छा दिल्यात। मी पुनश्च एकदा या मुक्ताईनगर शहराचा अभिमान व्यक्त करतो आणि आनंद व्यक्त करतो की आम्ही असेच अजून अनेक वर्ष एकत्रित नांदो आणि सगळ्यांना मी या ठिकाणी ईदच्या शुभेच्छा देतो पत्रकार संघटना व मानवाधिकार संघटनेतर्फे। काय सांगणार बाबू भाऊ की आज आपला पवित्र ईद हा सण इथं सर्वांनी एकत्रित साजरा केला आहे? सालाबादप्रमाणे रमजान ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी, सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्व धर्माचे मुक्ताईनगर मधील अनुयायी हिंदू मुस्लिम त्याच्यानंतर दलित बांधव सर्व इथं एकत्रित जमले आहोत आणि सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा देत आहोत। सण तशी आपली वेशभूषा म्हणून सण मुक्ताईनगर मध्ये प्रचलित आहे।
काय सांगणार आहे हा ईदच्या संबंधात? आजच्या हा ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मी माझ्या शिवसेना परिवार व मानव अधिकार संघटना यांच्या मार्फत शुभेच्छा देतो. मुक्ताई नगरमध्ये अद्यापपर्यंत कधी जातीभेद, कधी बाकीच्या गोष्टी झालेल्या नाही. सर्व जातीचे लोक सर्व सण साजरे करतात व एकोप्याने सर्व एकत्र जमतात. आज हा सण पवित्र असल्यामुळे सर्व आनंदाचं वातावरण आहे आणि ह्या ईदगाहच्या मैदानावर सर्व जातीचे लोक आले आणि यांनी हा सण साजरा केला. अशा मी त्यांना शुभेच्छा देतो.